नमस्कार। आज आपण गुढीपाडवा स्पेशल पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं तयार करायचं तर याची रेसिपी पाहणार आहोत आणि ती शेवटपर्यंत आपण पहा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर श्रीखंड करण्यासाठी या ठिकाणी आपण छान असा पातळ असा दुपट्टा घेतलेला आहे आणि तो एका भांड्यावर चाळणी ठेवून तो ठेवलेला आहे। त्यानंतर त्यात आपण जे घरी तयार केलेलं दही होतं तर हे दही आपण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्या कापडाची घट्ट अशी गाठ बांधून घेतलेली आहे। आणि हा जो कापड आहे तर हा आपल्याला आता टांगून ठेवायचा आहे। तर पूर्वी घराला खुंट्या वगैरे होत्या, पण आता मात्र मी या ठिकाणी जे दरवाजाच्या मागे स्टॉपर असतं तर त्याला हे अडकवलेलं आहे आणि भिंतीला डाग पडू नये म्हणून एक प्लेटसुद्धा त्याच्या मागे ठेवून दिलेली आहे। आणि 4 ते 5 तासानंतर आपण आता ह्या कापडाची गाठ सोडून पाहणार आहोत। तर आपल्या या ठिकाणी जे दही आपण टांगलेलं होतं तर त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि या ठिकाणी तयार झालेला आहे चक्का। तर हा जो चक्का आहे यापासूनच आपण श्रीखंड तयार करणार आहोत। आणि गुढीपाडव्याला आपण मुद्दाम श्रीखंड करतो कारण उन्हाळा सुरू झालेला असतो आणि श्रीखंड हे थंड असतं आणि शरीराला ते उष्णतेपासून आपल्याला आराम देत असतं। त्यासोबत पचन सुधारण्यासाठी सुद्धा हे श्रीखंड मदत करतं। रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि हाडांना मजबूती देणे, त्याचसोबत आपल्याला त्वचेसाठी सुद्धा हे फायदेशीर असते। तर असा हा जो चक्का आहे तर आपला हा तयार झालेला आहे आणि हा आपण एका गाळणीने आता गाळून घेणार आहोत। पीठ गाळायची ही गाळणी आहे आणि त्याने हा चक्का आपण गाळून घेणार आहोत। आपल्याला हवं असेल तर आपण त्या चक्क्यामध्ये जाड साखर टाकून आणि एखाद्या तासानंतर याच पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायचं आहे। त्यामुळे अतिशय स्मूथ असं हे श्रीखंड तयार होतं। पूर्वी आमच्या घरी हे कापडाने गाळत होते, पण आपण आता वेळेअभावी म्हणा किंवा कंटाळा येतो त्यामुळे गाळणीने गाळून घेतलेलं आहे, तरीसुद्धा ते अतिशय स्मूथ असं हे श्रीखंड तयार होतं। आणि यामध्ये आपण आता थोडी जायफळ पावडर आणि विलायची पावडर घालून घेणार आहोत। आणि असं म्हणतात की गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते, त्यासाठी आपण थोडंसं मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि आपला हा जो चक्का आहे ताजा असल्यामुळे आपण या ठिकाणी 1.5 वाटी ही बारीक साखर यामध्ये घालत आहोत। तर बारीक साखर आपली ही छान आपण त्यामध्ये मिसळून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेणार आहोत। तर साध्याशा दह्याचं परिवर्तन कसं झालेलं आहे, श्रीखंडामध्ये ते रूपांतरित झालेलं आहे। अतिशय डिलिशियस अशी ही डिश तयार झालेली आहे आणि अतिशय सुमधुर असा हा पदार्थ आहे। आणि साध्याशा अशा ह्या आपल्या ताटाला जर श्रीखंडाची वाटी त्यामध्ये ठेवली तर शाही भोजनाचा आस्वाद आपण घेऊ शकतो किंवा शाही डिशमध्ये याचं रूपांतर होते। तर या ठिकाणी पुरीसोबत किंवा पोळीसोबतही आपण ते श्रीखंड खाऊ शकतो। आणि त्या वाटीमध्ये घेतल्यानंतर मी साजूक तूप त्यावर घेतलेलं आहे आणि पोळीचा सुंदर असा कोन तयार करून भरपूर असं श्रीखंड त्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा आस्वाद मी घेतलेला आहे। अतिशय सुमधुर आणि छान असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। त्यानंतर मी साधीशीच अशी बटाट्याची भाजी केलेली आहे, त्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो आहे, तीसुद्धा अतिशय रुचकर अशी तयार झालेली आहे। आणि त्याचसोबत मसाले भात केलेला आहे, पौष्टिक असा हा भात आहे कारण त्यामध्ये सोयाबीन आहे। अशी ही आपली गुढीपाडव्याची जे ताट आहे तर हे सजलेलं आहे। तर आपण माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराल। धन्यवाद।